पहिलाच बॉल छोट्या उसळीचा आहे, अंगाला भेदणारा बॉल, पायाला जाऊन भेदतोय. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल. त्याचबरोबर आपण उद्या होणारा पहिला सामना तो आपण अनाउन्स करत आहोत. श्रेया स्पोर्ट्स आणि श्री स्पोर्ट्स हा उद्या ठीक 9 वाजता 8:30 वाजता हा सामना सुरू होईल. तुम्हाला 8:15 ला रिपोर्टिंग करणं फार महत्वाचं आहे. 8:15 ला टॉस होईल आणि 8:30 ला तुमचा सामना सुरू होईल. याची नोंद घ्या. समोरच्या बाजूला बॉल सीमारेषच्या पलीकडे फरार, रन्स मिळतील 4, येतोय चौकार. प्रारंभिक जोडी हर्ष आणि सतीश सनसी प्रारंभिक जोडी आहे. बॉलर अमर बामरत, जिल्हा आयकॉन. फटका खेळलाय वाईडिश लॉंगॉपला. खेळाडू बॉलचा पाठमोरा करतायत, अडवण्याचा प्रयत्न तिकडे झालेला आहे. या बॉलच्या पाठीमागे 2 धाबा येतील. नाणेफेकीचा कौल आरोही 11 ने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराज 11 ला आमंत्रित केलेला आहे बॅटिंगसाठी. हर्ष तयार, वळवण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही धाब्या बॉलच्या पाठीमागे येणार नाही. आरोही 11 कडून जिल्हा आयकॉन म्हणून अमर बामरस खेळत आहेत. उरमोडी परिसरातील वडगाव गावचे खेळाडू आहेत. तर एका बाजूला हर्ष तयार. बॅक टू द बॉलर. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. बालंबाल बचावलेले आहेत. नशीब आज बलवत्तर आहे. अमर बामरस यांच्या हातामधून बॉल निसटलेला आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, वेळीची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नव्हती. फटका थोडासा फसला होता आणि अमर बामरस यांच्या दिशेने येणारा बॉल हाताच्या उंचीमधून निसटला. मिळाले जीवनदान. पुन्हा एकदा आपण या बॉलची क्रिया पाहूया. राऊंड द विकेट गेले होते अमर बामरस. आडव्या बॅटने क्रीजच्या खोलीचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न हर्ष यांनी केला, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. मिळालं ते जीवनदान. बॉलर तयार. शरीरापासून दूर ठेवलाय. शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू होते, त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सर 4 धावींसाठी सीमारेषा तोडतोय. धावसंख्या वाढवणारा चौकार येतोय. एका ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि फटका चांगला होता. शप्पल झाले होते आणि क्रीजच्या खोलीचा चांगला वापर हर्ष यांनी केला आणि बॉल पाठवला सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या आहे एका षटका अखेरीस 10 धावा. बॅटिंग करत असताना टीम विराज 11 नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर स्पर्धा पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चं आयोजन. आजचा पहिला दिवस, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. चला घाई करा दोन्ही टीम आरोही 11 आपल्याला विनंती आहे की अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहे, त्याची नोंद आपण घ्या आणि वेळ फार कमी आहे, त्यासाठी आपण घाई करा. आपण सकाळी लेट सुरू केलेला आहे ना, त्यासाठी आपण सहकार्य करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका रेग्युलर ओव्हर मध्ये. सुशांत कदम सोरगे उमरी ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळतील. बॅटिंग मध्ये आता स्ट्रायकर एंडला जिल्हा आयकॉन वाई तालुका आसरे गाव सतीश सनस तयार. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल निघून चाललाय. सरळ 4 धावांसाठी मिळेल तो चौकार. आक्रमण केलेला आहे सतीश सनस यांनी. ओव्हर द विकेट गेले होते. सुशांत कदम उजव्या स्ट्रीच्या बाहेर जाणारा बॉल वळवला. छोट्या उसळीचा बॉल. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जे अंतर होतं त्याच्यातून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जी दरी निर्माण झाली होती ना, त्या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही, त्यामुळे दुःखाची दरी तुम्हाला नेहमी ती पार करावी लागते. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. वळवण्याचा हाही प्रयत्न चांगला आहे. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हवाई फायर. येतोय तो षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे चालली. वेग पकडलेला आहे. सुशांत कदम यांच्यावरती केलेला आहे आक्रमण. सर्व डावपेसांचे उधळून लावलेले आहेत.
नव्याने काही डावपेच आखावे लागतील. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल आहे, सोडून दिलाय, खेळण्याचा प्रयत्न केला नाही, पंचांनी कळवलेला आहे दिशा खराब आहे, वाईट बॉल. सुशांत कदम क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करू शकतात. एक गाव 11 मध्ये त्यांचा खेळ निश्चित चांगला आहे, परंतु आता या प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ त्यांना करावा लागेल. प्रत्येक दिवशी जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत. क्रिकेटमध्येही तसंच आहे, प्रत्येक मॅच काही ना काहीतरी अडचणी असतात, त्या अडचणीतून मात आपल्याला करावी लागते. म्हणून जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. एखादी परिस्थिती समस्या कधी बनते, जेव्हा ती परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेर जाते. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करावं लागेल. बॉलर सुशांत कदम तयार. थोडासा पुढे ठेवला, वळवण्याचा प्रयत्न. हा चांगला बॉल आहे, मनोबल वाढवणारा बॉल आहे. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अशी वेळ येते ना, ज्यावेळेस स्वतःला स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागतं. आणि इकडेही या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना जिंकला नाहीये आणि दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. त्यामुळे कोणता संघ पहिल्या विजयावरती शिक्कामोर्तब करेल. बॉलर तयार. वळवण्याचा प्रयत्न, अपील केली होती, परंतु बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावू शकला नाही. आलाय तो डॉट. कमबॅक चांगलं केलेलं आहे सुशांत कदम यांनी. सुरुवातीचे काही बॉल जरी महागडे असले ना आणि काही बॉल दिशाहीन जरी असले ना, तरी त्यानंतर लागोपाठ त्यांनी 2 डॉट टाकलेले आहेत आणि सतीश सनस, वाई तालुका आसरेगाव यांना उभं केलंय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती भयानक आक्रमण सतीश सनस यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर आता सुशांत कदम उमरी यांनी आता कमबॅक केलेला आहे. वळवण्याचा प्रयत्न केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये पाठवलेला फटका सरळ सा धावेंसाठी. पुन्हा एकदा केले आक्रमण सतीश सनस यांनी. धावसंख्या पुन्हा वेग पकडते आणि आता जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया ओव्हर द विकेट, एक पाय पुढे काढत, एक चांगलं टायमिंग, एक चांगली प्लेसमेंट होती आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा आपण या फटक्याची क्रिया स्पोर्टेक्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहोत. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल आहे, त्याला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉल सीमारेषा चिरेल का, अडवण्याचा प्रयत्न सीमारेषे लगत. निश्चित झालाय, काही धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. 0 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा थरार. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहिला, आता पॉवर प्ले क्रमांक 2. आतापर्यंत 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा बिनगडी बाद. विराज 11 नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना. या सामन्यामध्ये परिणामांची जाणीव दोन्ही संघांना ठेवावी लागेल. किंबहुना आपण चर्चा करतो ना की परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. आणि इकडे दोन्ही संघांना परिणामांची जाणीव ठेवावी लागेल, कारण हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने जर आपण पाहिल्यानंतर जिंकणं फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये आपली घोडदौड किंबहुना पॉईंट टेबलचं दार जर उघडं करायचं आहे ना, तर हा सामना जिंकावा लागेल. ओव्हर नंबर आता 3 साठी ऋषी जाधव उमरी ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. चला घाई करा, आपण वेळ घेताय. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, 2 सामने अजून कव्हर करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी आपण सहकार्य करा, ही कळकळीची विनंती आहे. आपण अधिकचा वेळ रेग्युलर ओव्हरमध्ये घेऊ नका. 29 धावा 0 गडी बाद. जिथे पहिल्या विकेटसाठी 29 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये उभी राहिली आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज हर्ष बादापुरे कासानी बॅटिंगसाठी तयार होतील. पठारावरील खेळाडू. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय आणि जमेची बाजू काय असेल तर सतीश सनस यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. 22 धाव पंच रुपेश सावंत कळवतायत. स्क्वेअर लेग पंच शिवा वैती सर. हे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये उभे असताना आपण पाहत आहोत, जिथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि षटक क्रमांक 1 ऋषी जाधव यांना तुम्ही पाहत आहात. गोलंदाजी करतायत आरोही 11 कडून. बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सरळ सीमारेषेच्या
पलीकडे 6 धावेंसाठी सबसे हटके 100%. बॉल सीमा पार. बॅट्समन आहेत सतीश सनस, आसरे आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. आपल्या फटक्याकडे पाहतच राहिले. बॅकलिपचा वापर चांगला केला होता. वीरेंद्र सहवाग स्टाईल हा बॉल पाठवून दिला सरळ 4 धावेंसाठी. आणि ऋषी जाधव यांच्यावरती आक्रमण केले. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून खेळला सरळ 4 धावेंसाठी. विकेटसाठी जाळं विणावं लागेल ऋषी जाधव आणि टीम आरोही 11ला. छोट्या उसळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आलाय तो डॉट बॉल. संपर्क होणं फार महत्वाचं आहे. बॅट आणि बॉलचा संवाद घडणं फार महत्वाचं आहे. त्याच वेळेस काही धावा आणि किंबहुना विकेटसाठी जाता येईल गोलंदाजांना. डॉट आलाय. मनोबल वाढवणारा बॉल प्रभावित करतोय सतीश सनस यांना. आतापर्यंत टाकलेले 3 बॉल धावा खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 4 बॉलर पुन्हा तयार. ऋषी जाधव ओव्हर द विकेट. पाठीमागे ओढलेला बॉल, परंतु याही बॉलला उसळी कमी आहे आणि सतीश सनस थोडेसे हताश होत आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित करतायत, ताकद लावतायत, परंतु संपर्क नाहीये. हाही डॉट बॉल. निश्चित खेळपट्टीवरती चाललंय काय, म्हणजे डोळ्यात तेल घालून खेळणं किती महत्वाचं आहे. या खेळपट्टीवरती कधी बॉल उसळतोय तर कधी खाली राहतोय. म्हणजे या अशा बॉलला खेळण्यासाठी फलंदाजांना कसरत करावी लागेल. गोलंदाज ऋषी जाधव तयार. समोर सतीश सनस, जिल्हा आयकॉन. हाई बॉल पाठीमागे ओढला, लॉंग लेगला बॅकअप नाही आणि तीच सीमारेषा. बॉल चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. फार वेळानंतर मिळालेला विराज 11ला आहे चौकार आणि हा चौकार सतीश सनस यांच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा तोडतोय, फोडतोय सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या पुढे सरसावत असताना आता जाऊन पोहोचलेली आहे 40 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना विराज 11ची धावसंख्या आहे. नाणेफेकीचा कौल आरोही 11ने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय शेवटचा बॉल. याही बॉलला चांगला फटका. हाही बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून उडवून दिलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आणखीन एक येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 44 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना विराज 11. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या आयोजनाची पोचपावती जर तुम्हाला पहिल्या दिवशी मिळते ना, तर आयोजक पुढील एका मोठ्या आयोजनासाठी तयार होत असतात. आणि या आयोजनाला संपन्न करण्यासाठी छोट्यापासून मोठ्यापर्यंत घेतलेली मेहनत, अनेक रात्रींचे केलेले दिवस, याचं फळ पहिल्या दिवशी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या पहिल्या दिवशी या स्पर्धेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. एक चांगलं आयोजन. निश्चित अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये 22 गाव प्रीमियर लीग आपण पाहत आलो आणि त्यानंतर या भागातली पहिली प्रीमियर लीग या मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या नगरीमध्ये पहिल्यांदा आलेली आहे. पश्चिम जावली प्रीमियर लीग या नावाने. सचिन सिंदकर सरांचा आपण सन्मान करत आहोत. जे पेशाने पत्रकार आहेत त्यांना आपण स्नेहपूर्वक सन्मानित करूया. पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1च्या वतीने आपण सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करत आहोत आणि सरांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संदेश माने ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. चला घाई करा, वेळ घेऊ नका. संदेश माने ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत आहेत. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनची स्थापना आणि त्यानंतर आलेली ही पहिली प्रीमियर लीग वळवण्याचा प्रयत्न. याही बॉल बद्दल आपण चर्चा करूया. फटका बेमिसाल आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी हर्ष बादापुरे कासानी यांच्या बॅट मधून आला हा षटकार. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले.
दुसऱ्या बाजूने आक्रमण, एका बाजूने आक्रमण आपण पाहिलं, आता दुसऱ्या बाजूनेही होतंय भयानक आक्रमण. म्हणजे कुठेतरी हे आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. एखादा सल्ला चावीसारखा असू शकतो आणि गुच्छे की आखरी चाबी टाला खोल सकती है. बॉलर तयार, अद्यापही सुयश मिळालं नाहीये. संदेश माने तयार, पहिला बॉल महागडा आहे, आता दुसरा बॉल टाकण्याची तयारी करत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतो. याच बॉलची आपण चर्चा करत आहोत ना, जिथे फलंदाजांना कसरत करावी लागते. आता गोलंदाजीमध्ये असणारी लकब पुन्हा एकदा दाखवावी लागेल, कारण संघाला अद्यापही यश मिळालं नाहीये आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आरोही 11 संघ आहे आणि विराज 11ने अद्यापही विकेट गमावली नाहीये. वेगाने उसळणारा बॉल एक पाय पुढे काढत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत हर्ष बादापुरे, परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. डॉट आलाय, खेळण्याचा पूर्ण प्रयत्न फसला. हर्ष बादापुरे यांचा 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक. बॉलर पुन्हा तयार. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला आहेत. या बॉलची फेकी केली जाईल, आणखीन एक धाव मिळेल आणि धावसंख्या पुढे जाईल. 51 धावा धाव फलकावरती. विराज 11 प्रथम बॅटिंग करत असताना अर्धशतकी खेळी या संघाने आता पूर्ण केलेली आहे आणि या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन बद्दल चर्चा करत आहोत. बाळूदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना वाटचाल करत आहे आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी. यावेळेला जागेवरतून बॉल सरळ सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. आसमानी टोला आणि फलंदाज सतीश सनस यांच्या बॅटचा बोलबाला. षटकार. काय टायमिंग होतं. बॅट स्विंग अप्रतिम होती सतीश सनस यांच्याने, फेकून दिलाय सरळ 7 धावांसाठी. एक उत्तम फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु आता ते आघाडीला बॅटिंग करतायत. हा बॉल चांगला आहे. संदेश माने यांचंही कौतुक करावं लागेल. पंचाकडे मागितलेली आहे या बॉलसाठी दाद. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला या बॉलच्या पाठीमागे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 57 धावा. 0 गडी बाद. अंतिम षटक शिल्लक आहे. या पहिल्या डावातला आपण चर्चा करतोय. पश्चिम जावलीची प्रीमियर लीग आहे. हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला ना, तर जावली तालुक्यात येणारा हा परिसर आहे आणि कास पठारच्या अगदी बाजूला, म्हणजे कास पठारचा थोडासा भाग या पश्चिम जावलीच्या परिसरामध्ये येतो. त्याची आपण चर्चा केली. कास पठार म्हटलं की जैव विविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर डोंगराळ भाग आहे. आणि पुढील टॉसही आपण अनाऊन्स करूया आणि पुढचा टॉस आहे तो आपण अनाऊन्स करत आहोत. श्री 11 आणि सावकर 11 आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस आहे आणि आपण या संपूर्ण परिसराबद्दल चर्चा करत आहोत. गर्द झाडी म्हणून या परिसराचा उल्लेख आहे. अनेक गावं जर आपण पाहिली ना, तर नदी पात्राच्या कडेला काही गावं आहेत, काही डोंगराच्या मध्यभागी आणि काही डोंगराच्या वरती देखील गावं आहेत. असा संपूर्ण परिसर आहे. मग वासोट्यासारखा किल्ला असेल, किंबहुना आता होणारं पर्यटन स्थळ म्हणजे गोड्या पाण्यातला सर्वाधिक मोठा प्रकल्प हा मुनावळ्याला होत आहे आणि तो पश्चिम जावलीमध्ये आहे. त्याची आपण चर्चा करूया. म्हणजे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पश्चिम जावली म्हणून पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अडवण्याचा प्रयत्न होईल का. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी येतोय तो चौकार. म्हणजे गोड्या पाण्यातला हा एक मोठा प्रकल्प आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच, जो पश्चिम जावलीमध्ये होणार आहे. आणि ही सर्व गावं तिकडे बाजू आपण पाहिलं ना, तर पश्चिम जावलीमध्ये येतात आणि त्यानंतर काही गावं जर आपण पाहिली ना, तर बामणोलीच्या जवळपास आहेत. त्यांच्यामध्ये रंगणारा हा रणसंग्राम. अंतिम षटक ऋषी जाधव उमरीचे आहेत. हे षटक हाताळत आहेत. प्रयत्न हाच राहील की कमी धावा मला या षटकामध्ये द्यायच्या आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज हर्ष बादापुरे. वळवण्याचा प्रयत्न हाही चांगला झालेला आहे. ऑन साइडला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. दोन्ही फलंदाजांनी आक्रमण बॅटिंग केली आहे. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे एखाद्या क्षेत्रातला आणि तोच इकडे पाहायला मिळतोय बॅटिंग करताना.
हर्ष बॅटिंग करतायत. वैयक्तिक आतापर्यंत त्यांनी 91 धावांचा खेळ उभा केलाय. सतीश सनस 43 धावा. या प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक झळकवण्याची संधी सतीश सनस यांना आहे. वैयक्तिक 43 वरती खेळतात. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला हर्ष बादापुरे आहेत, ज्यांनी आतापर्यंत बॅटिंग करताना 19 धावांचा खेळ उभा केलेला आहे. क्रिकेटचं स्वरूप फार बदललं. जिथे ग्रामीण क्रिकेट आपण म्हटलं ना की पश्चिम जावलीचं, काही मैदानं चांगली आहेत, परंतु काही मैदानं, काही आपण स्पर्धा माळावरती किंवा शेतामध्ये खेळतो आणि काही स्पर्धा जर आपण पाहिलं ना तर नदीपात्राच्या मैदानावरती खेळतो. विकेटचं होतंय पतन. आणखीन पहिला धक्का लागेल आणि फलंदाज हर्ष बादापुरे माघारी येतील आणि स्ट्राईक वरती आणलेला आहे सतीश सनस यांना, ज्यांनी 2 बॉल 2 चौकार खेळले आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज हर्ष बादापुरे कासानी रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती विजय आलेले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे फलंदाजाचा ताकास्तूर लावू दिला नाही. फलंदाजाचे डावपेच उधळून लावले आणि स्ट्रायकरला सतीश सनस आहेत, जिथे ओव्हर नंबर 5 मध्ये ऋषी जाधव यांना तुम्ही पाहत आहात. चला टॉस साठी आलात का आपण टॉस करूया. सावकर 11 आणि श्री 11 यांच्यामध्ये टॉस होत आहे आणि पंचांनी कळवलेला आहे हा नकारात्मक. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, जिथे अतिरिक्त धावेमध्ये भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 66 धावा 1 गडी बाद. टॉस आपण यानंतर करणार आहोत, याची नोंद आपण घ्या. सावकर 11 आणि श्री 11 यांच्यामध्ये पुढील टॉस होत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगलेगला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलचा पाठमोरा करण्यासाठी अडवला जाईल का नाही. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. हा आणखीन एक बेमिसाल फटका येतोय. सीमारेषा चिरतोय ओव्हर द विकेट. ऋषी जाधव आपटलेला बॉल वळवण्याचा प्रयत्न. सरळ 4 धावेंसाठी बॉल हुक केलाय. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे 70 धावा आणि सतीश सनस 47 धावांवरती बॅटिंग करतायत. 1 बॉल शिल्लक आहे आणि त्यांना अर्धशतकी खेळीसाठी 3 धावा हव्या आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 70. असं विश्लेषण करूया. ऋषी जाधव अंतिम बॉल घेऊन निघतील. अर्धशतक पूर्ण करून देतील का की नाही करून देतील, किंबहुना विकेट मिळवतील आणि धावसंख्या स्थिर राहील की वाढेल, असा या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. ऋषी जाधव उमरी शेवटचा बॉल या डावातला घेऊन निघतील तर सतीश सनस जिल्हा आयकॉन वाई तालुका आसरेगाव. क्षेत्ररक्षक धावतायत आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. पश्चिम जावली प्रीमियर लीग मधलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक झळकवणारे जिल्हा आयकॉन सतीश सनस वाई तालुका आसरेगाव यांनी दुसरं अर्धशतक पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये ठोकलेलं आहे आणि बॅटिंग करताना 51 धावा त्यांनी 18 बॉल मध्ये केल्या. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 74 धावा आहेत आणि 75 धावांचं लक्ष आहे सेकंड इनिंग मध्ये, याची नोंद आपण घ्या. आदरणीय आमचे अनिल दादा साळुंके युवा सेना यांच्या शुभांशी आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. सामना आहे सावकर 11 विपक्ष श्री 11 असा हा सामना आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकलेला आहे. आता दोन्ही संघांना संधी आहे की हा पुढील सामना जिंकून या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकण्याची संधी आहे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार. श्री 11 नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. राजधानी सातारा आणि पश्चिम जावली प्रीमियर लीग असं तुम्हाला मागायचं आहे. ओके, पश्चिम जावली प्रीमियर लीग असं मागितलेलं आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकताय श्री 11. महत्वाचा सामना आहे तुमच्या दोघांच्या दृष्टीने. हा सामना जर जिंकला तर तुमच्या दोघांमधला पहिला संघ असेल जो या प्रीमियर लीग मध्ये 2 सामने जिंकेल. काय निर्णय घेताय. प्रथम क्षेत्ररक्षण करेन. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल. आता पाहिली आउटफील्ड थोडी कमी आहे, म्हणजे स्कोअर कमी होतोय, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त 60 ते 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना खेळला, कशा प्रकारचा अनुभव आला.
मस्त एकदम म्हणजे आयकॉनच्या दोन्ही पण आयकॉनवरती विश्वास होता आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे पूर्ण 100% दिला. त्यामुळे त्यांचं आभार मानतो. आयकॉन खेळाडूंमध्ये आपल्या खेळाची आणि त्यांच्या खेळाची देवाणघेवाण होते का? हो नक्कीच, त्यांच्यामुळे आम्हाला पण शिकायला भेटतं. कारण एक गाव 11 असताना आपले नेहमीच म्हणजे रेग्युलर खेळाडू असतात, परंतु एखादा बाहेरचा नवीन खेळाडू खेळत असला की त्याच्या शॉर्ट सिलेक्शनमुळे आपल्याला पण एक खेळण्याची नवीन उमेद निर्माण होते. निश्चित आपण आता जाऊया सावकर 11 कडे. बॅटिंग करायची आहे तुम्हाला, टॉस नाही राहिला, तुम्ही देखील एक सामना जिंकलाय, कुठपर्यंत मजल माराल? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचे प्रयत्न करू, पण आमचा आता आयकॉन विवेकदादा शिंदे याचा चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याचीच बॅटिंग या सेकंड ऑर्डर पण चांगली होईल ही आशा आहे. संघाने एक सामना जिंकलेला आहे, तर कशा प्रकारच्या भावना आहेत आणि संघामध्ये कशा प्रकारचं कॉम्बिनेशन आहे? संघामध्ये नॉर्मल सर्व चांगले खेळत आहेत. बॉलिंग साईड पण चांगली होते. बॉलिंग साईडमध्ये सुरेंद्र जाधव, बॅटिंग साईड पण चांगली होते. विवेकदादा शिंदे, सुरेंदर हे चांगले बॅटिंग ऑर्डर पहिले दोघंच मोस्टली 4-5 ओव्हरमध्ये दोघंच खेळत आहेत. त्याच्यामुळे हे पण सेकंड मॅच आम्ही जे आहे त्यांचा प्रयत्न असेल हे दोघंच लास्टपर्यंत टिकून राहावं. जिल्हा आयकॉन ही संकल्पना पश्चिम जावलीमध्ये आपण पहिल्यांदाच, किंबहुना जावली तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आहे. KSK मध्ये अगोदर आपण पाहिली, तर कसं वाटतंय जिल्हा आयकॉन आपल्यामध्ये येऊन खेळतायत? जिल्हा आयकॉन आता जे खेळतात, ज्या पद्धतीने खेळतात ना, त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. ते स्टार्टच असं करतायत की रन डायरेक्ट चालूच करतायत. गेल्या असं मध्ये सेटअप असं गेलं नाही ग्राउंडमध्ये की सेट होऊनच जात आहेत की चालूच रन, असं स्कोअर असं दबून नाही, डायरेक्ट स्टार्टच करतात की रन आपल्या जास्तीत जास्त रन व्हावे. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही सामन्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मॅचची तयारी करा आणि इथून पुढे आपण आवाजामध्ये करूया फेरबदल आणि आपण ऐकूया मालदेव गावचा आवाज. मराठी आणि हिंदीमध्ये त्यांनी नेहमीच चांगलं समालोचन केलेलं आहे. आपण त्यांना इथून पुढे ऐकूया, उमेश सावंत सरांना. परंतु या स्पर्धेमधून मी रजा घेतो आणि सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की पूर्ण वेळ मला देता आला नाही, यासाठी मी आयोजन समितीचे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. जावली तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट लीग स्पर्धा, पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. हॅलो चेक, थँक्यू. हॅलो चेक, थँक्यू सो मच निलेशजी मर्डेकर सर. आपण सकाळपासून याचा आवाज आपण ऐकला. 4व्या मॅचमध्ये मी उमेश सावंत पुणे आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. इथे आपण मॅच पाहतोय आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये विराज 11. इराज 11 टीमनं धाबा एकूण जमवल्या गेल्या. या मॅचमध्ये 74 धाबा आणि 75 धाब्यांचं लक्ष ठेवलं गेलंय आरोही 11 टीमसाठी. कशा पद्धतीनं हे आव्हान स्वीकारलं जाईल या मॅचमध्ये, त्याच दरम्यान आपण इथे सन्मान घेत आहोत. श्री स्पोर्टचे संघ मालक संदीप सिनकर यांच्या माध्यमातून प्रत्येक अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. आणि त्याच दरम्यान आपण इथे एक सन्मान घेत आहोत, जे सकाळपासून आपण आवाज त्यांचा आपण ऐकत होते. व्हॉइस ऑफ सातारा निलेशजी मर्डेकर सर यांचा आपण सन्मान घेत आहोत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय, लंगण डोक्याच्या वरनं बॉलला फेकून दिलंय. आलाय आमर च्या बॅट मधनं हा जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार आलाय तो षटकार. आपण इथे सन्मान घेत आहोत. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सातारा निलेशजी मर्डेकर सर, आपण यांचा आपण सन्मान घेत आहोत. आज सातारा जिल्ह्यामध्ये कित्येक स्पर्धा होतात, कित्येक असोसिएशन आहेत आणि प्रत्येक स्पर्धा जास्तीत जास्त स्पर्धा कोण कव्हर करत असेल तर यस नो डाऊट निलेशजी मर्डेकर सर. त्यांचा इथे मुख्य व्यासपीठावरती मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धेची ओळख म्हणून सन्मानचिन्ह भेट त्यांना देण्यात येत आहे. थँक्यू सो मच. 4व्या मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय, वेलकम केलंय. स्वागत से करेंगे सबका स्वागत. बॉलर तयार, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, अपील केली आहे, विश्वास कमी आहे. आलाय तो ठाठ बॉल. गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र अमर बांबरस, याला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती
विक्रमला आपण पाहतोय आणि त्यांच्या पॅट मधनं पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. बल्लर तयार होते पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सर्व खेळाडू एकत्र आली आहेत आणि पंचांनी इशारा केलाय या सिटीचे बॉल हा व्हाईट बॉल आहे आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर बॉल निश्चित रूपानं तो व्हाईट आलाय. सिंगल मिळते या बॉलवरती आणि टीमची धाव संख्या झाली ती अद्याप ते एकूण 7 धाबा स्कोर गार्ड वरती. पुढे एकदा चांगला बॉल पाहू शकाल तुम्ही. बॉलर जितेंद्र याचा अगदी फलंदाजाला आता थांबवून ठेवले. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता अक्षयच्या बॅटमधनं, परंतु आता थोडंसं थांबवलं गेलं. लक्ष मोठं आहे आणि गोलंदाजी आता चांगली होती. भन्नाट वेगानं गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. हॅप ट्रॅकर फक्त दिशा दिले बॉलला. बॉल चालला इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्कर लेम मध्ये आलाय तो चौकार. वॉट बॅटिंग अशा फटक्यांची आवश्यकता आहे. ते आता फटके येत आहेत. मोठं लक्ष आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे आणि कशा पद्धतीने या धाबा कुठून काढतील याच्याकडे देखील पाहिलं जाईल. मॅच जबरदस्त होणार आहे याच्यामध्ये तील काही शंका नाहीये. जबरदस्त स्पर्धा होते. पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये काही जबरदस्त इथे घमासान युद्ध प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहत आहोत. आलाय तो चौका टीमची टोटल मध्ये त्या 11 धाबा स्कोर गार्डवरती. अक्षयला आपण पाहतोय. अक्षयने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली या मॅच मध्ये. त्याच्या समेत आपण पाहतोय विक्रम भोसलेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला चांगली बॅटिंग. डावखोरा त्याचा फलंदाज म्हटलं की डोक्याचा ताप असतो. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा लाऊड फील केली आहे. पुन्हा एकदा विश्वास नाहीये. आलाय तो डॉट बॉल. कमालीचा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रापासून आमचे पंच असतील त्याचबरोबर या युट्यूबच्या आपण स्पोर्ट एक्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय आपण. त्याचबरोबर समालोचक कक्ष. यावेळेस फटका फसलाय. मिस स्टँड दिसतो कव्हर मध्ये आणि पकडलं इथे एक्स्ट्रा कव्हर. विजय कदम बॉल वरती आलेत आणि पहिला धक्का इथे लागला गेलाय आणि विक्रम भोसले इथे बाद होत असताना एक ओव्हर मध्ये धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. आतापर्यंत त्या 11 धावा पाहतो. 75 धाब्यांचं लक्ष म्हणजे तुम्हाला जबरदस्त इथे बॅटिंग करावी लागेल. बघा टकाटक याच्या माध्यमातून प्रत्येक षटकारा साडी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. टकाटक आपण पाहिलं तर क्रिकेटचे चाहते. क्रिकेट हा वेड्या लोकांचा मित्रांनो खेळ आहे. ही मॅच तितकीच महत्वाची. चला थोडंसं स्पीडअप करा. अजूनही मला वाटतं जवळजवळ 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 500 रुपये टकाटक 50 साठी टकाटक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ज्यांना नित्यंत क्रिकेटची खूप आवड आहे. षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर इथे लक्ष मोठं आहे आणि लक्ष्याचा हा मोठा पाठला कशा पद्धतीने करणार. परंतु 11 धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. चला थोडंसं स्पीडअप घ्या. घाई करा थोडीच कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. अजूनही 2 मॅचेस बॅलन्स आहेत या आजच्या दिवसामधल्या. तशा 3 आहेत परंतु वेळ आपल्याकडे नाहीये तेवढा. जबरदस्त आपण पाहतोय. संदीप बॉलिंग साठी आलेत आणि सध्या आता चिंतेचा विषय ठरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण का धाबा आल्या नाहीयेत पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त आल्यात 11 आणि सध्या तरी पहिले तर विराज 11 टीमनं आरवी 11 टीमला थोडंसं थांबवलंय रनर मध्ये. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन पहिला बॉल गिरकी घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. इट इज अ बॉल नो बॉल. आता डोळे उघडे पहा नीट. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी मिळाली इथे फलंदाजाला. स्ट्राईक एंडला आपण अमरला पाहतोय. अक्षय स्ट्राईक एंडला आहे. अमर दुसऱ्या एंडला आहे. पण अमरने आज काही खास केलं नाहीये जास्त. हॅप ट्रॅकर त्याला उडवलाय बॉलला. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. फ्री हिटचा बॉल होता. थोडीशी कुडबुड जरूर झाली आहे आणि तिथून मात्र 2 धावा इथे संपन्न केल्यात. आता बॉल जास्त वेगानं ट्रॅव्हल होत नाहीये. फलंदाजाला थोडी दिशा बदलावी लागेल.
तशा पद्धतीनं खेळ करावा लागेल. मॅच ऑन आहे, इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या पद्धतीनं सतीश सनतनं 51 धावा ठोकल्या ते काम अमर ला करायचं आहे या मॅच मध्ये. टीमची टोटल आपण पाहूया तर 14 धावा, 1 विकेटचं नुकसान. पुढचा बॉल, हो थोडासा बॉल टप्पा खाल्यानंतर थोडा उचली, परंतु पंचांचा इशारा आलाय. हा अधिक बाउन्स आहे आणि अधिक बाउन्स झाल्यानंतर आलाय तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय, सिंगल मिळती है, परंतु इक्का दुक्का से काम नहीं बनने वाला है. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे इस मैच में आणि तशा पद्धतीने खेळ करावा लागेल. व्हाईट बॉल आला, अतिरिक्त धाव ऍड केली गेली आहे. 15 धावा स्कोर गार्ड वरती. अमर बांबरटला आपण पाहत आहोत. नो स्ट्राइक एंडला, परंतु समोरक्ष आहे. हा देखील बॉल नो आहे. रन देखील इथे एक कंप्लीट केली आहेत. 1+1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा पुढचा बॉल आता फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट बॉल वरती स्ट्राइक एंडला सध्या आपण पाहतोय. अमर याला पाहतोय जिल्हा आयकॉन टीमची टोटल मध्ये ऍड केला 2 धावा, 17 धावा स्कोर गार्ड वरती. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने टाकला, परंतु आपण पाहतोय आता कशा पद्धतीने ही मॅच पुढे जाईल. ही बॉल वरती षटकार आला. एक बॅलन्सिंग क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉलर संदीप सध्या खराब प्रदर्शन कामगिरी करत असताना, कारण का 2 बॉल त्याने व्हाईट टाकले, त्याच्यामध्ये एक नो बॉल आलाय. त्याच्यामध्ये 1 धाव देखील आली आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. टकाटकला आपण पाहतोय आणि तो या टीमचा फॅन आहे. आरोही टीम कडनं तो सध्या बिलॉंग करतोय आणि तो देखील प्रेक्षक आहे आणि सध्या इथे लयलूट करत असताना, वर्षाव करत असताना फुल टॉस तोफा है, तोफा कबूल करो. फुल टॉसला केलाय, टॉर बॉल चाला इथे आउट ऑफ द बार. पुन्हा एकशा नो बॉल त्याच्यावरती केलाय हा वार. मिळतील 6 षटकार. वाट अ स्ट्रोक. फुल टॉस बॉल होता, नो बॉल होता, फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती प्रहार आल्या तर एकूण पुन्हा एकदा 7 धावा. पंचांचा इथे आपण तिसऱ्या पंचाची मागणी आली आहे की हा बॉल नक्की नो आहे का. हायकोर्टामध्ये आता जसा निर्णय दिला जातो तसा इथे आमचे 3चे पंच हे निर्णय देतील या बॉलचा. काय झालं नक्की, कोणत्या लेवलला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अशा पद्धतीने बॉलला अगदी भावऱ्यासारखा तो फिरला आणि बॉलनी गिरकी घेतली होती. 7 तर नक्की मिळाल्यात, 9 असेल तर 7 मिळतील. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल मिळेल आणि नाही दसरा नाही दिवाळी, आणि ही दिवाळी साजरी करणार का हे देखील पाहिलं जाईल. झुंजतो इथे चर्चा होती आहे, चर्चा रंगली जाईल या मॅच मध्ये. काय नक्की घडलंय, कशा पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाजानं, प्रत्येक अँगलनी इथे चेक केला जातोय. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय, हा बॉल नो आहे आणि पुन्हा एकदा नामी संधी मिळाली आहे फलंदाज अमरला. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे कुवेत आहे आणि संधी ज्यानाच मिळते त्यांच्याकडे ती क्षमता असते आणि संधी मिळाली आता फलंदाजांना. लाजवाब बॅटिंग इथे बरसलाय अमर. टीमच्या टोटल आपण पाहतोय त्या 24 धावा. आता गोलंदाजी इथे पिसं काढली जातील का हे षटक महत्वाचं आहे. एखाद्या स्पेशल ओव्हरची जरूर आवश्यकता आहे आणि ते एखाद कवचित हे षटक असू शकतं या मॅच मध्ये. आणि आणि 2 बॉल नो टाकल्याने ओव्हर देखील चेंज झाली आणि त्याच्या आता जागेवरती गोलंदाज नवीन यूज केला जाईल, त्याचा वापर केला जाईल. वैभव स्ट्राइक एंडला अमर. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. टीमचे टोटल आपण पाहतोय 24 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत डॅमेज गोलंदाजी केली गोलंदाजांना आपण पाहिली तर, आणि वैभव वरती आता पूर्णपणे जबाबदारी आहे या ओव्हरची.
बॉलर तयार होतोय. हो एक्सलँड बॉल, परंतु बॉल चाला इथे ऑस्टमच्या बाहेर. अतिरिक्त 2 धावा या बॉल वरती मिळतील आणि धावा स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 26 धावा. डॅमेज डॅमेज आणि डॅमेज गोलंदाजी होतीये. समोर तितक्या ताकदीचे आक्रमक फलंदाज. एका बाजूला अमर आपण पाहतो एंडला, तर स्ट्राईक एंडला आता सध्या अक्षय. 26 धावा 75 धाब्यांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये भलं असं मोठं टार्गेट, आणि ते टार्गेट पर्यंत असताना 2 फलंदाज सध्या आक्रमक झाली आहेत. बॉलर तयार, फ्रीटचा बॉल. हो वडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आलाय. फलंदाजाला मी म्हणे मामू बनवलं या बॉलवरती. ज्या पद्धतीनं टप्पा रिलीज केला, फलंदाजचं लक्ष नव्हता, फोकस नव्हता या बॉलवरती. 1-2 धावा आल्या असता काही हरकत नव्हतं, परंतु आलाय तो डॉट बॉल. चांगला बॉल रिलीज केलाय बॉलरने आणि धावा स्कोर वरती सध्या आपण पाहिलं तर सिरवला गेल्यात. 26 धावा स्कोर गार्ड वरती बनवायच्या आहेत पूर्ण 5 ओव्हरमध्ये. त्या 75 धावा. जबरदस्त मॅच झाली आहे, जबरदस्त खेळपट्टी. पश्चिम जावळी प्रीमियर लीग 2023-2024 पर्व क्रमांक 1 सन्मान प्रतिष्ठानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉलर तयार होतो पुन्हा एकदा वैभव. बराचसा ऑस्टमच्या बाहेर वारंवार 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 चुके केली गेली. घर फिरले की मन आहे, घराचे वाशे पण फिरतात आणि तेच चुका इथे गोलंदाज करत असताना 2 धावा पुढे एकदा अर्जित केल्या टीमच्या टोटल मध्ये. एकूण 28 धावा स्कोर गार्ड वरती. कमालीची मॅच, कमालीची मॅच. पुन्हा एकदा अमर स्ट्राईक एंडला आणि त्याला ही संधी मिळाली फ्री हिटची. टीमची आपण टोटल पाहतो एकूण 28 धावा बनवायच्या आहेत. 75 धावा बऱ्याच 2 ओव्हर मध्ये काही आपल्याला. हो पुन्हा एकदा लेस्टमच्या बाहेर. जवळजवळ किती बॉल टाकले आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये? 9 बॉल टाकले आणि बॉल झाले ते एकूण फक्त 2 बॉल. बघा हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनितीचा खेळ आहे. रंग बदलणारा क्रिकेट. क्रिकेट जैसा रंग बदलता है, क्रिकेट जैसा रंग बदलता है, और ये क्रिकेट है, ये कभी भी बदल सकता है. पॉलिटिक्स आपण पाहिलं कधीही बदलू शकतं आणि तशा पद्धतीनं आपण पाहिलं तर फक्त 2 बॉल झाले आहेत. 9 बॉल टाकले गेले या 2 बॉलसाठी आणि कमालीची सध्या आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. त्या 29 धावा. बॉलर तयार होतोय वैभव. याला खऱ्या अर्थानं भय नाही पाहिजे होतं, परंतु तो सध्या फ्री हिटचा बॉल असणार आहे. बॅकपोर्ट देऊन स्पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला. थोडेसे फ्रंटपोर्टला आले, सिंगल मिळाले या बॉलवरती. फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती आले 1. इथे मागच्या आपण बॉलवरती पाहिलं फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती डॉट आला होता. परंतु हे देखील आपण पाहिलं तर फ्री हिटच्या बॉलवरती कोणताही एखादा या 2 जे बॉल टाकले होते त्याच्यावरती मोठे फटका आला नाहीये आणि एका फ्री हिटच्या बॉलची जरूर मोठा फटका आला, परंतु एक सिंगल वाढेल. 30 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत. 75 धावा पूर्ण तुम्हाला बनवायचे आहेत. अजूनही विकेट एक कोसळली गेली आहे जरूर. विक्रमने चांगला खेळ अद्याप या मॅच मध्ये केला होता, परंतु अमरला काहीतरी स्पेशल करावं लागेल. आपण सकाळपासून पाहतोय सातारा जिल्ह्यामधील नामवंत आयकॉनिक चांगलं काम केलंय. चांगलं या स्पर्धेला 4 चांद लावलेत आणि अमर हा कशा पद्धतीनं खेळणार. सेकंडला अक्षय. बॉलर तयार वैभव. पुन्हा एकदा आपल्या रनर मारुती. बॅक टू लेन. बॉल चालला इथे डिफेन्सच्या कव्हर मध्ये. सुमसाम इलाका. त्या इलाक्यामध्ये बॉल होतोय. दन 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 चौकार. वॉटर बॅटिंग स्कोर. आता धावसंख्या होते या मॅच मध्ये. लक्ष मोठं आहे. सकाळ वर्षी आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा होते. अनिलजी साळुंके हे देखील क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे फॅन आहेत. कित्येक वेळा त्यांनी क्रिकेट गाजवलंय आणि पुन्हा एकदा आपल्या असोसिएशनसाठी परंतु टकाटक देखील खुश आहेत, कारण का त्यांची टीम आता सध्या तरी चांगला परफॉर्मन्स करते. दोन्ही टीमने एक मॅच खेळले गेलेत, परंतु एकही मॅच जिंकली नाहीये आणि ते पहिल्या विजयाच्या शोधामध्ये सध्या दोन्ही टीम सातत्यपूर्वक मेहनत संघर्ष इथे करत आहेत. धावा सध्या आपण पाहतोय. संघर्ष तर जीवनामध्ये तुम्हाला करावा लागेल. कशा पद्धतीने या मॅचला पुढे घेऊन जाणार अद्याप आपण पाहतोय. धावा स्कोर गार्ड वरती 34 लॉस ऑफ 1 विकेट. पुणे एकदा वैभव आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. टॅप शॉट खेळलाय. सिंगल मिळेल इथे ऑन साईडला. मिडॉन मध्ये बॉल फील्ड केला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळतीये. एक सिंगलच्या बहितीने 6 येतं आपण टीमच्या टोटल मध्ये. धावा आड केल्या 35 धावा. चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय सध्या इथे वैभव. कमबॅक केलं या बॉलवरती, परंतु सिंगल देखील तुम्हाला रोखाव्या लागतील. या मॅच मध्ये फाईट करायचं आहे. सकाळपासून आपण पाहतोय षटकार चौकार षटकार आणि धावा इथे होत आहेत.
बॉलर तयार. वैभव पुणे एकदा स्ट्रोक तर जरूर चांगला आहे. गॅप 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 शोपली आहे. गॅप मधून निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक येतोय थर्चेदार उत्तंग क्वालिटी अँड इज अ 4 रन्स. वाट अ बॅटिंग. 2 फलंदाज इथे आक्रमण करत असताना टीमच्या टोटल मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती. तर 39 धाबा. आता येणारे बॉल 18 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 36 धावेची. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कोणता संघ इथे पहिल्या विजयाची वाटचाल करेल हे देखील पाहिलं जाईल. कदाचित एखाद्याचा प्रवास देखील या लीग मधनं थांबू देखील शकतो. हे देखील पाहिलं जाईल या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय विराज 11 टीमचे संघ मालक बजरंगदादा किर्दत सध्या मैदानाच्या आतमध्ये ते देखील आहेत. हो, त्यांना देखील माहिती आहे मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. बॉलर इथे आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सध्या ठिमाय खान सतीश सणस आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकासाठी इथून थोडे कमबॅक करावे लागेल सतीश सदस्यांना. पण तो समोर आपण पाहतोय बॅटर अक्षय बॅक ऑफ द लेन ऑस्टमच्या बाहेर बॉल चाललाय. अगदी बॉल लेन टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु आलाय तो वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव फलक इथे सरसावलं गेलंय. ते धाबा झाले स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 40 धाबा 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. ओ हो डिफेन्सच्या कव्हर मध्ये क्रॅकिंग क्रिएटिव्ह बॉल हाय अँड हँडसम बिग फाईट अँड बिग मॅच. इट इज गोइंग टू 4 रन्स. वाट अ स्ट्रोक. गॅप मधनं अगदी बॉलला ढकून दिलाय. बॉल जसा आला बॅटचा फो पण केला आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल हा गोळीसारखा काढलाय. ते मिळाला त्या 4-4च्या धावेनं स्कोर गार्ड वरती 44 धावा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती लगावल्यात. काय जबरदस्त इथे मॅच चाललाय. फाईट जबरदस्त होती. एक विकेट कोसळली गेली लवकर परंतु आत्मविश्वासानं भागीदारी साझीदारी खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेनं बॉल चालला. इथे एक सिंगल मिळेल. एकाने केली ती कामगिरी, दोघांना केली ती भागीदारी आणि सर्वांना टीम एकत्र घेऊन करतात त्याला म्हणतात जबाबदारी. आणि सध्या त्याच पद्धतीनं भागीदारी साझीदारी केली आणि सध्या जबाबदारीने केली आहे. एक सिंगल मिळाली आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं धाबा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 45 येणारे बॉल आहेत. 30 धाब्यांची बॅटची एक पाठीमागच्या दिशेला बॉल अडवला गेलाय. सिंगल आली आहे या बॉल वरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकात ठोकल्याच्या नंतर 2 सिंगल आल्यात. सिंगल डबलने काही फरक पडत नाहीये. फिल्डिंग करणारे टीम विराज 11ला आपण पाहतोय. फाईट तर जबरदस्त होतीये. संध्याकाळचं सत्र आहे. घमासान युद्ध इथे देखील आहे. आजच्या सत्रापासून आपण पाहत आहोत जबरदस्त इथे स्पर्धा होत आहे त्या हंगामामध्ये. जबरदस्त फटका. बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलला गेलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट. बॉल चालला इथे टन 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 टनाटन 4 साठी होईल. रपम 4 चौकार. कमालीचा स्ट्रोक आलाय. जबरदस्त इथे मॅच पाहायला मिळते. 4 धाव फलक इथे सरसावलं गेले. 50 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. येणारे बॉल आहेत 15 आणि जिंकण्यासाठी 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांची आवश्यकता. काही होऊ शकतं. मॅच आता विकेट घ्यावा लागतील. विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि ते कशा पद्धतीनं विकेट येणार. बॉल चांगला आहे. टप्पा चांगला आहे. फोकस नव्हता. लक्ष नव्हतं फलंदाजाचं. अंधाधुंदी कारभार. बॉल कुठे बॅट कुठे आणि विश्वासानं हा बॉल टाकलाय. आलाय तो डॉट बॉल. प्रत्येक बॉल हा डॉट विश्वासाचा असणार आहे. विराज 11 टीम कडनं डॉट बॉल फेकल होते. आलाय तो डॉट बॉल. 13 जिंकण्यासाठी 25 ची आवश्यकता. चांगला बॉल रिलीज केलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. ज्या वेळेस आपण बॉल टप्पा पडल्यानंतर सरपटी बॉल गेलाय आणि अगदी गल्ली क्रिकेटची आठवण झाली या बॉलच्या पाठीमागे. डॉट बॉल आलाय. लगातार 2 बॉल डॉट फेकलेत. सुरुवात मी म्हणे थोडीशी डॅमेज झाली. पहिला बॉल वाईट टाकला. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं आणि तदनंतर कमालीचं कमबॅक सतीश सणस या नावाने केलंय. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती 50 येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आहे ती 25 धाव्यांची आवश्यकता. आता कसं असेल मॅचचं चित्र
पहिल्या डावामध्ये सतीश सनसने 18 बॉल 51 धावांची नाबाद जबरदस्त पारी खेळली आहे आणि या ओव्हरमध्ये अवघ्या धावा दिल्या त्या फक्त 11 आणि येणारे बॉल आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 25 ची आवश्यकता एक थोडासा झालाय सध्या मैदानाच्या आतमध्ये ड्रीमबेक. बारा बॉल 25 ची आवश्यकता. कोण ही मॅच घेऊन जाईल अमर आपण पाहतोय. उरमोडी क्रिकेट असोसिएशनचा हा सितारा सध्या सकाळी पहिल्या मॅच मध्ये काही खास करू शकला नाहीये, परंतु या मॅच मध्ये तो स्पेशल पारी खेळत असताना, कारण का ही मॅच तितकीच महत्वाची आहे. आरवी 11 टीमला ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि आरवी 11 टीमनं अमरनी चांगली बॅटिंग केली. अद्याप जसा रन रेट हवाय ना तशाच पद्धतीने या मॅच मध्ये सध्या चालेत. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक. ह्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर निश्चित रूपानं एक चांगली फाईट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. टकाटक हा टकाटक खुश आहे आज टकाटक, कारण का त्यांची टीम खेळतीये. बॉलर तयार होता तिथे जितेंद्र. हो चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर रिबेस्टा कव्हर किंवा पॉइंट कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आलाय तो डॉट बॉल. हो डॉट बॉलनी प्रत्येक बॉल वरती विश्वास ठेवला गेलाय. फिल्डिंग मध्ये वारंवार इथे आपण बदल पाहतोय. आता पॉइंट मध्ये स्वतः टीमचे मालक बजरंग खिरदर दादा पॉइंट मध्ये ते आले. शॉर्ट थर्डमॅनला आपण एक क्षेत्ररक्षक पाहत आहोत, कारण का गॅप मध्ये बॉल ढकलच्या नंतर आउटफील्ड थोडी तेज आहे आणि त्याच्याच कारण की बॉल लगेच ट्रॅव्हल होतो बॉलच्या दिशेला. बॉलर तयार जितू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय होईल काय घडेल पंचांचा निर्णय आला. इट इज अ बॉल कॉल, व्हाईट बॉल. चला लगेच मॅच स्टार्ट करायची. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. जबरदस्त आपण पाहतो ही फाईट. पंचांचा इशारा आलाय की हा बॉल व्हाईट कॉल आहे. सिंगल मिळेल या बॉल वरती. टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत आपण जाऊया 51 धावा. स्कोर कार्ड वरती 75 धाव्यांचे लक्ष्य. मॅच मध्ये जबरदस्त फाईट चालले. व्हाईट बॉल आलाय पंचांचा. जास्त आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. तुमच्यामध्ये फक्त तुमची गुणवत्ता आणि ती फाईट करा. हाच हेतू प्रत्येकाचा असतो की मॅच चांगली झाली पाहिजे. हम तो एक छोटे से शायर है जो सब ग्राउंड का हिसाब किताब है वो हमारे अंपायर से, वो हमारे भगवान है. देव मानलं जातं पंचांना आणि त्यांचा निर्णय ऍक्सेप्ट करणं तितकं देखील महत्वाचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. व्हाईट बॉलला टीमच्या टोटल मध्ये ऍड केलेत त्या एकूण 51 धावा. 11 बॉल जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सध्या अमर अक्षयने देखील चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये. अमरच्या बॅट मध्ये आतापर्यंत 12 धावा तर अक्षयने जमवल्या 11 बॉल मध्ये त्या 18 धावा. जबरदस्त आपण पाहतोय 6-4 या मॅच मध्ये अक्षयने चांगली मॅच मध्ये बॅटिंग केली आहे. जास्त वेळ घेऊ नका सतीश सणस प्लीज. अजून 2 मॅचेस आहेत आपल्याकडे. धावा झाले स्कोर कार्ड वरती 51 धावा. जबरदस्त आपण फाईट आपण पाहतोय. जे आमच्या युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षण आपण करत आहात, जे पाहत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी ते आहे 24 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमर चिल्ला आयकॉन. स्ट्राईक एंडला समोरच्या दिशेने केलाय लॉंग ऑन मध्ये बॉल चालला इथे सीमारेषेच्या लगत, परंतु चांगली फिल्डिंग होतीये आणि फिल्डिंग करत असताना 2 धावा दिल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 53 धावा. प्रत्येक जण आपला बेस्ट देत असतो
आणि प्रत्येकाला प्रत्येक इथे हिरा आहे आणि प्रत्येकाने या हिऱ्याला घेतलाय आणि हिरा कोणी चमकेल कोणी चमकणार नाहीये असं नाहीये. आपण पाहिलं तर सकाळपासून हिरे देखील आयकॉन चमकलेत या स्पर्धेमध्ये. बॉलर तयार. हो 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 समोरच्या दिशेला बॉल ठोकलाय. बल चाला इथे बिग 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 हिट्स बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स ठोकलाय. अमरच्या बॅट मधनं आलाय हा सरळ व्हीसेप मध्ये षटकार. कमालीचा स्ट्रोक आला. या षटकाराच्या सहाय्याने टीमच्या टोटल मध्ये ऍड करूया 6 धावा. 59 धावा स्कोर गार्ड वरती आहे. जबरदस्त बॅटिंग. जितू पुन्हा एकदा तयार होतोय. आता मारझोड तयार केले पुन्हा एकदा लो फुल टच बॉल कॅचिंग आम्ही सतीश सनस नो डाऊट फलंदाज आउट. बॅक टू द पॅव्हलियन. आता मॅच इथे यू टर्न घेऊ शकते. आता मॅच वळण घेऊ शकते. परंतु टीम आयकॉन संजय साळुंके मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम देवाची सेमडी. हो करावा लागेल कष्ट, करावा लागेल या मॅच मध्ये मेहनत. अमर बाज झालंय. आता थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहतील आरवी 11 टीम साठी. कारण का महत्वपूर्ण फलंदाज जो आघाडीला आला होता, जिल्हा आयकॉन आहे, लीड करत होता आपल्या टीम साठी, परंतु तो बाद झालाय. आता येणारा पूर्ण आता दडपण दबाव दहशत कोणाची असणार या मॅच मध्ये. परंतु कमबॅक करत असताना इथे विराज 11 टीम संघ मालक बजरंगदादा केत देखील खुश असणार आहेत या मॅच करिता. तशा पद्धतीने ही फाईट होतीये. 59 धावा स्कोर गार्ड वरती संजय साळुंके. एका बाजूला आपण पाहणार आहोत अक्षय आतापर्यंत 11 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले गेले. 18 धावा तो खेळतोय. मॅचचा रिझल्ट काय येणार आहे नक्कीच या ओव्हर मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. 59 धावा येणारे बॉल आहेत. 8 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. एकात मोठा फटका या ओव्हर मध्ये आला. मॅचचं चित्र बदलून जाईल. मॅचचा रिझल्ट एकाच वेळेस या ओव्हर मध्ये येऊ शकतो. परंतु डॉट बॉल आले. एकात 2 मोठे, परंतु हा फटका जरूर मोठा आलेला आहे. फाईन लेग रिजन मध्ये बॉल चालला इथे. हवाई सफर हवाई मार्गाने हवाई मिळतील त्या 4. कमालीचा स्ट्रोक. ज्यावेळेस बॅटचा फ्लो पण गेला असं वाटलंच, कारण का हवेचा वेग आहे आणि वेगावर बॉल तो गेलाय सीमापार. 4 मिळाला. 63 धावा स्कोर गार्ड वरती. मॅच आता जवळ आली आहे. 7 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. जितेंद्र यांनी खूप मेहनत केली आहे, कारण का अद्याप त्यांनी 11 बॉल मध्ये 24 धावा दिल्यात. चांगली बॉलिंग केली या ओव्हर मध्ये. एक जरूर वाईट टाकलाय, परंतु चांगल्या पद्धतीनं हे षटक त्या टाळतायत. बॉलर तयार. पुन्हा एकदा जितू पुन्हा एकदा उडवलाय. बम 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 क्या बॅगेट्स 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 ठोकला. एक दर्जेदार क्वालिटी एक्सलंट गुड क्रिकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न. जबरदस्त प्रेक्षकांचं मन जिंकणारा संजय साळुंके पहिला चौकार आणि आता बिग हिट षटकार. मॅच मध्ये काढी निवडते. बॉल आहेत आता 6 आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त षटकार. टकाटक टकाटक टकाटक. जबरदस्त खुश आहे, कारण का त्यांचा संघ आहे. का खुश होणार नाहीये. प्रत्येक जण खुशीला झालाय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन आपण खास पठारा सातारा. परंतु आज आपल्यातून एक आपला जीवाभावाचा जीवलक मित्र आज आपल्यापासून हरपलाय, दुरावलाय. प्रदीप शिंदे. खरं तर जय सर खूप आठवण येते, कारण का माझा प्रवास आणि त्याचा प्रवास अगदी आता 1 वर्षापासून, म्हणजे अगदी हप्त्याचे 6 दिवस मला तो भेटायचाच. कारण का सकाळी 6:30 वाजता जाणं आणि पहिलं पेपराचं पेपर टाकायचं, म्हणजे पेपर पहिलं वर्क करतो तो आणि तदनंतर जॉबला जायचा. म्हणजे खूप मेहनती, प्रेमळ आणि प्रत्येकाला आवजवं करणारा, हाक देणारा आपला साथीदार आपल्यात नाहीये. खरं तर आज या कोळघर गावावरती दुःखाचा डोंगर नाहीये, तर पूर्ण या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन वरती हा दुःखाचा डोंगर आलाय. पुन्हा एकदा त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देणारच आहोत. परंतु प्रत्येकाला आता सावरावा लागेल आणि मॅच आपण पाहतोय. मॅचच्या पुण्याच्या दिशेने जाऊया, कारण का मॅच जवळ आली आहे. 6 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. अक्षय संजयने चांगली बॅटिंग केली. 2 बॉल मध्ये 10 धावा जमवल्या गेल्या.
हो ना मुन्ना ना, ऐसा कभी गलती मत करना. अगदी स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, पहिल्याच बॉलवरती चेंज ऑफ द पेस, बॅटचा फ्लो, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आलाय, तो डॉट बॉल. कमालीचा मॅच होत चाललाय आता. जबरदस्त आपण पाहतोय 5 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. बॉलर नेम्स आपण पाहत आहोत. अजित पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय, दुसरा बॉल हाफ ट्रॅकर, कॅचची संधी. हो माय गॉड, ही कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. हर्ष ला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सिंगल आली आहे. ही कदाचित जर कॅच झाली असती, मॅच बनली असती. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हरो मॅच. जबरदस्त आपण पाहतोय निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती 4 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. टीमच्या टोटल मध्ये सध्या 71 धाबा. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार का? हा बॉल खराब आहे, हा टप्पा खराब आहे, हा लाईन खराब आहे, ही दिशा खराब आहे. याच्यावरती मिळेल अतिरिक्त धाव सिंगल आणि 4 बॉल आणि 4 धावेचं समीकरण आलंय. कित्येक वेळा 6 बॉल 1 धाव असताना कित्येकाने बचावले गेल्यात. कित्येक वेळा आपण विक्रम पाहिलाय. आमच्या समोरच आपण पाहिलं तर मी ॲज अ गोलंदाज होतो त्यावेळेस 3 बॉल 1 धाव देखील रोखली गेली होती. हे क्रिकेट आहे, अनितीचा खेळ आहे. इथे थांबलं जातं, इथे ठोकलं देखील जातं. उंच बारारी घेतली आहे. कॅचची नामी संधी आहे का? पण क्षेत्ररक्षकाच्या आबागाच्या बाहेर बॉल चालला, इथे टाटा बाय बाय करत ठोकलाय. MS धोनीच्या स्टाईलने विजयी फटका फटका फटका. कमालीची ही मॅच राहिली आहे. परंतु आज जवळजवळ विराज 11 टीम मला वाटतं आज सकाळपासून 2 मॅच खेळलाय आणि दोन्ही मॅच मी म्हणेन पराभूत झाल्यात. हाडलक बाडलक मी म्हणेन, कारण का ज्या पद्धतीने आपण खेळ तर चांगला गेलाय. परंतु जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे. अमर मॅन ऑफ द मॅचचा किताब अमर याला दिला जाईल, कारण का बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅटमधून आल्या त्या महत्वाच्या 20 धाबा आणि बॉलिंग करत असताना 1 ओव्हर आणि 9 धाबा. 1 ओव्हर 9 रन्स आणि बॅटिंग करत असताना 20 धाबा. यायचंय आपण अमर आणि मॅन ऑफ द मॅच हा विद्यमान किताब घेऊन जाऊ. आणि गेम चेंजर ऑफ द मॅच सतीश सनस आपण देखील या गेम चेंजर ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच अमर यायचंय आपण. ओव्हर टाकत असताना एक विकेट